नमस्कार साहेब. हां नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. विक्रांत सुभाष कवडे. गाव शिंगे तालुका राहता जिल्हा अहमदनगर. आपली मॅजिक मिल तुम्ही वापरलेली आहे, एक वर्ष 1.5 वर्षापर्यंत वापरलेली आहे पावडर. तर त्याच्यावर आपल्याला काय विचारायचं साहेब का ज्यावेळेस तुम्ही पावडर वापरताय तर ते आपल्या ज्या पावडरचा रिझल्ट तुम्हाला वाटला म्हणजे तुम्हाला तो हिवाळ्यात जास्त वाटतो का उन्हाळ्यात का पानगळ्यात म्हणजे कोणती पावडर असू द्या? नाही तसं त्याचं हिवाळ्यात रिझल्ट चांगला आहे त्याचा. अच्छा. कारण की मेंटेन व्यवस्थित होतं त्यावेळेस. हां. कारण गारवा पण असतो त्याला. हां. आणि दूध पण व्यवस्थित देतं काय. बरं. हिवाळ्यात त्यांची दूध देण्याची क्षमता वाढते. हां. अच्छा. पण त्याला म्हणजे काय अडचणी हिवाळ्यात काय अडचण नाही? काहीच अडचण नाही. पावसाळ्यामध्ये कसं तर पावसाळा असल्यामुळे ना हां त्याचा ऋतू चेंज झाल्यामुळे कधी काय होतं पाऊस गारवा तयार होतो. हां. किचकिच आहे, गिचड आहे, चिखल आहे, जंतूचा संसर्ग आहे. हां, जंतू संसर्ग आहे. प्रमाण कमी जास्त होत नाही. हां. टिकून राहते तिची लेवल. पावसाळ्यात जंतू संसर्ग किंवा आजारपणाला थोडी बळी पडते. आजारी पडतात. हां, मग त्याच्यामुळं ते थोडंसं काही प्रॉब्लेम येत नाही तसं. म्हणजे हिवाळा बेस्ट आहे. आणि उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमुळे दूध कमी पडतं. म्हणजे मेन कारण जास्त टेम्परेचर असलं तर ते सहन करू शकत नाही टेम्परेचर, नाही तर मग त्याला फरक पडायला काहीच अडचण नाही. तसं हिवाळ्यात कसं असतं त्याचं हिवाळ्यात पोषक वातावरण भेटतं. असतं, गारवा राहतो, हां. टेम्परेचर पण कमी असतं, हां. त्याच्यामुळे दूध पण भरपूर निघतं. ओके. थँक्यू. फीडबॅक दिल्याबद्दल आभारी. थँक्यू सर. थँक्यू.